हॅलो एव्हरीवन, आपण पाहत आहोत बाळांनो बेसिक मॅथमॅटिक्स. तर बेसिक मॅथमॅटिक्स मध्ये आपण लास्ट लेक्चर पर्यंत चॅप्टर नंबर 2 मॅट्रायसिस मध्ये आहोत. तर बाळांनो मॅट्रायसिस मध्ये आपण टाइप नंबर 1 चे जे प्रॉब्लेम्स आहेत ते ऑलरेडी आपण लास्ट लेक्चरला स्टार्ट केले होते. 5 प्रॉब्लेम्स आपण इथे घेतले होते क्लासमध्ये आणि एक प्रॉब्लेम होमवर्कला दिला होता. तुम्हाला तो जमलाच असेल कारण तो इझी प्रॉब्लेम होता. चला मग बाळांनो, आज आपण टाइप नंबर 1 चे पुढचे काही प्रॉब्लेम्स पाहणार आहोत. थोडक्यात टाइप नंबर 1 चे जे मोठे मोठे प्रॉब्लेम्स आहेत ते आपण आजच्या लेक्चर मध्ये पाहणार आहोत. तर बघा, या ठिकाणी आहे हा टाइप नंबर 1. टाइप नंबर 1 मध्ये आपण पाहतोय ऍडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ मॅट्रायसिस. जर 2 किंवा 2 पेक्षा जास्त मॅट्रिक्स मध्ये ऍडिशन आली, सबट्रॅक्शन आली तर ते कसे सोडवतात, तर त्याबद्दलचा हा टाइप नंबर 1 आहे. चला तर मग बाळांनो पाहूया टाइप नंबर 1 चे पुढचे प्रॉब्लेम्स. लास्ट लेक्चर पर्यंत 6 प्रॉब्लेम्स झाले होते. आता हा समोर आहे क्वेश्चन नंबर 7. तर बघा बाळांनो, हेडिंग द्या ऍडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ मॅट्रायसिस, क्वेश्चन नंबर 7. ठीक आहे, दिलं हेडिंग. पुढे सोल्युशन. काय क्वेश्चन आहे आता बघा बरं बाळांनो. ते म्हणतात ए ची व्हॅल्यू म्हणजे बघा हा मॅट्रिक्स आहे. ए ची व्हॅल्यू म्हणजे हा मॅट्रिक्स आहे आणि बी ची व्हॅल्यू म्हणजे हा मॅट्रिक्स आहे. मग ए ची आणि बी ची व्हॅल्यू मॅट्रिक्सच्या फॉर्म मध्ये दिली. ते म्हणतात व्हेरीफाय दॅट. व्हेरीफाय दॅट म्हणजे प्रूव्ह दॅट की ए प्लस बी इज इक्वल टू बी प्लस ए. ए प्लस बी ची जी व्हॅल्यू येते तीच व्हॅल्यू बी प्लस ए चे येते. हे तुम्ही प्रूव्ह करा. कळतंय का? मग अगोदर तुम्हाला LHS घ्यावी लागेल, लेफ्ट हँड साइड. ए प्लस बी चा आन्सर काढावा लागेल. नंतर तुम्हाला RHS घ्यावी लागेल म्हणजे राईट हँड साइड बी प्लस ए, आणि मग परत त्याची व्हॅल्यू काढावी लागेल आणि LHS RHS ची व्हॅल्यू सारखी येते हे शो करून दिलेलं हे जे काही इक्वेशन आहे ते व्हेरीफाय करावं लागेल. मग चला एक एक व्हेरीफाय करूया. प्रथम मी घेतो लेफ्ट हँड साइड. लेफ्ट हँड साइड काय रे? ए प्लस बी. मग घ्या माझ्या बरोबर लिहा ए प्लस बी. बट आपल्याकडे ए ची ऑलरेडी व्हॅल्यू आहे. टाका बरं 3 2 1 - 1 0 4. दिस इज द व्हॅल्यू ऑफ ए. हा ए चा मॅट्रिक्स आहे. कंपल्सरी प्लस बी. बी ची व्हॅल्यू म्हणजे बघा हा मॅट्रिक्स आहे. मग चला टाका -1 - 1 3 आणि 2 आणि 4 आणि -2. ए ची व्हॅल्यू क्वेश्चन मध्ये पाहून टाकली, बी ची व्हॅल्यू क्वेश्चन मध्ये पाहून टाकली. ते मॅट्रिक्स ऑलरेडी क्वेश्चन मध्ये दिलेत. काय डाऊट आहे इथपर्यंत? आता जस्ट फक्त सिम्पली ऍडिशन करायची आहे. चला मग बाळांनो ऍडिशन करूयात. ऍडिशन मी लास्ट लेक्चरला शिकवले आहेत, तरी पण पहा 3 + -1 3 + -1 इकडे पहा 3 + -1 3 + -1 दोन साइन जवळ आले म्हणून ब्रॅकेट केला. 2 + -1 2 + -1 2 + -1 1 + 3 1 + 3 -1 + 2 -1 + 2 -1 + 2 0 + 4 0 + 4 0 + 4 4 + -2 4 + -2. अशा पद्धतीने बाळांनो काय करायचं असतं की त्या पोझिशनचा जो इलेमेंट आहे त्याच पोझिशनच्या दुसऱ्या मॅट्रिक्स मधल्या इलेमेंटला आपण काय करायचं, रिस्पेक्टिव्हली ऍड करत चालायचं. आता ही ऍडिशन केली की आन्सर आलं. चला बाळांनो ऍडिशन करूया. ऍडिशन तुम्हाला येते नाही येत तर कॅल्क्युलेटर वापरू शकता. करा चला. प्लस मायनस होईल मायनस 3 - 1 2 3 - 1 2 प्लस मायनस होईल मायनस 2 - 1 1 1 + 3 4 2 - 1 2 - 1 1 0 + 4 4 4 प्लस मायनस होईल मायनस प्लस मायनस होईल मायनस 4 - 2. अशा पद्धतीने बाळांनो
तुमची लेफ्ट हँड साइड तुम्ही कॅल्क्युलेट केलेली आहे, याला म्हणा इक्वेशन नंबर 1. या ठिकाणी तुमची लेफ्ट हँड साइड आलेली आहे बाळांनो. काय डाऊट आहे का? घ्या लिहून. लेफ्ट हँड साइड तुम्ही कॅल्क्युलेट केली. डाऊट असल्यास विचारा. ए ची व्हॅल्यू, बी ची व्हॅल्यू, त्यांची ऍडिशन आणि आन्सर. हे LHS झालं. आता सेम करायचं RHS. इथपर्यंत या. चला बाळांनो, आता ही झाली LHS बरं का. आता तुम्हाला RHS फाइंड आउट करायची आहे. मग इकडे घेतो मी RHS. क्वेश्चन मध्ये तुम्ही RHS पाहू शकता. काय बरं RHS? B+A. A+B तर केलं. आता B+A करा. चला B+A. पण B ची व्हॅल्यू त्यांनी दिलेली आहे बाळांनो. किती दिली रे B ची व्हॅल्यू? -1 -1 3 2 4 -2. -1 -1 3 2 4 -2. दिस इज अ व्हॅल्यू ऑफ B. कंपल्सरी प्लस. आता A ची व्हॅल्यू टाका. A ची व्हॅल्यू काय बघा हो किती आहे? 3 2 1 -1 0 4. घ्या. 3 2 1 -1 0 4. B ची व्हॅल्यू टाकली, A ची व्हॅल्यू टाकली RHS मध्ये. आता करायचंय बाळांनो आपल्याला ऍडिशन. चला मग बाळांनो रिस्पेक्टिव्ह ऍडिशन करूया. -1 + 3 -1 + 3 -1 + 3 -1 + 2 -1 + 2 -1 + 2 3 + 1 3 + 1 2 + -1 2 + -1 2 + -1 4 + 0 4 + 0 -2 + 4 -2 + प्रत्येक इलेमेंटची रिस्पेक्टिव्ह इलेमेंट बरोबर ऍडिशन केली. मग काय होईल बघा बरं का बाळांनो. ही आली तुमची RHS. करा ऍडिशन. 3 - 1 2 3 - 1 2 2 - 1 1 3 + 1 4 प्लस मायनस मायनस होईल. 2 - 1 1 4 + 0 4 4 - 2 4 - 2 2 होतात. 4 - 2 2. याला म्हणूया इक्वेशन नंबर 2. तुम्ही RHS सुद्धा फाइंड आउट केली आहे बाळांनो. काय डाऊट आहे तर बघून घ्या. असेल तर विचारा. समजलं का कसं केलं? B ची आणि A ची व्हॅल्यू टाकली, ऍडिशन केली आणि आन्सर आलं. काय डाऊट आहे? आता मला प्रूव्ह करायचंय की LHS आणि RHS इक्वल आहे. मग इक्वेशन 1 पहा बरं काय आहे. इक्वेशन 1 काय आलं होतं? 2 1 4 1 4 2. दिस इज द इक्वेशन 1. आणि इक्वेशन 2 आलं 2 1 4 1 4 2. सेम आलं. मग खाली लिहायचं देअरफॉर फ्रॉम इक्वेशन 1 and 2 from equation 1 and 2 it is proved that LHS is equal to RHS. LHS आणि RHS दोघंही इक्वल आहेत हे या ठिकाणी प्रूव्ह झालेलं आहे. मग मी म्हणेल की हे प्रूव्ह झालं काय की A + B हे इक्वल आहे B + A ला. हेन्स प्रूव्ड. या ठिकाणी प्रूव्ह झालेलं आहे की A + B आणि B + A हे इक्वल आहे. हेन्स प्रूव्ड. इथे प्रॉब्लेम संपला बाळांनो. लक्षात आलं काय केलं? A + B ची अगोदर ऍडिशन, B + A ची अगोदर ऍडिशन. घ्या लिहून. चला झाला असेल बाळांनो. पुढे जाऊयात. काही मुलांनी माझ्या यादी सॉल्व्ह केलं. व्हेरी गुड. आता या ठिकाणी क्वेश्चन नंबर 8 आहे. A ची व्हॅल्यू हा मॅट्रिक्स आहे, B ची व्हॅल्यू हा मॅट्रिक्स आहे, C ची व्हॅल्यू हा मॅट्रिक्स आहे. म्हणजे ABC 3 मॅट्रिक्सच्या व्हॅल्यू दिल्या. ते म्हणतात LHS आणि RHS इक्वल आहे हे प्रूव्ह करा. मग LHS घ्यायची, फाइंड आउट करायची, RHS घ्यायची, फाइंड आउट करायची आणि मग फायनली दोन्ही इक्वल आहेत हे प्रूव्ह करायचं. क्वेश्चन कळाला ना? प्रूव्ह दॅट म्हटलं की LHS घेऊन करायचं. मग LHS घेतो बाळांनो.
LHS आहे A प्लस B प्लस C आणि B प्लस C ला काय ब्रॅकेट. मग A प्लस B प्लस C व्हॅल्यू पुटअप करा. चला A ची व्हॅल्यू आहे बघा इथे समोर आहे. A ची व्हॅल्यू दिली आहे 1 2 -1 3. टाका मग 1 2 -1 3. दिस इज द व्हॅल्यू ऑफ A प्लस प्लस ब्रॅकेट करा बरं का. B ची व्हॅल्यू काय रे बाबा नो. B ची व्हॅल्यू बघा ही आहे 1 -1 3 -2. 1 -1 3 -2 ही B ची व्हॅल्यू आहे. C ची व्हॅल्यू काय पहा बरं 1 -1 1 -1 1 -1 1 -1. दिस इज द व्हॅल्यू ऑफ इथे रेक्टँग्युलर ब्रॅकेट. 0 -1 1 -1. सी ची व्हॅल्यू बघा एकदा बरोबर आहे का. येस बरोबर आहे. अशा पद्धतीने सर्व व्हॅल्यू पुटअप करायच्यात. या स्टेप पर्यंत या. ABC च्या व्हॅल्यू तुमच्या प्रूव्ह दॅटच्या लेफ्ट हँड साइड मध्ये पुटअप केलेले आहेत. आता मला सांगा पहिले ऍडिशन कोणाची होती. जे ब्रॅकेट मध्ये असतं पहिले त्यांची ऍडिशन आपण करतो. मग चला बाळांनो आपण ऍडिशन करूया. तोपर्यंत या मॅट्रिक्सला काहीच करायचं नाही. इकडे पहा करा बरं ऍडिशन. आता ओरली ऍडिशन केली तर बरं राहील. 1 इकडे पहा 1 + 0 1 + 0 -1 + -1 -1 + -1 3 + 1 3 + 1 -2 + -1 -2 + -1. प्रत्येक इलेमेंट मध्ये रिस्पेक्टिव्ह इलेमेंट ऍड केला. चला बरं मग पुढे जाऊया. A1 2 -1 3 ॲज इट इज बरं का. करा ऍडिशन 1 + 0 1 -1 आणि -1 -2 -1 -1 -2 होतात. 3 + 1 4 -2 -1 -1 2 -2 -1 होतात -3. या दोघांची ऍडिशन ही आली. आता यांची ऍडिशन करायची बाळांनो पुन्हा. यांची ऍडिशन आपल्याला पुन्हा करायची. चला पुढच्या पेजवर घेतली बाळांनो ती स्टेप. चला यांची ऍडिशन करा. 1 + 1 1 + 1 2 + -2 2 + -2 -1 + 4 -1 + 4 3 + -3 3 + -3. प्रत्येक रिस्पेक्टिव्ह इलेमेंट मध्ये त्याचा रिस्पेक्टिव्ह इलेमेंट ऍड केला. आता ऍडिशन करा बरं चला. 1 + 1 1 + 1 2 होतात ना. 2 - 2 + -2 -2 0 4 -1 3 3 - 3 0. दिस इज युअर LHS. अशा पद्धतीने तुमची लेफ्ट हँड साइड आलेली आहे. आणि या लेफ्ट हँड साइडला मी म्हणतो इक्वेशन नंबर 1. टू मच सिंपल. फक्त ऍडिशन केली. ऍडिशन करताना काळजी अशी घ्यायची की प्रथम ब्रॅकेट मधले मॅट्रायसेसची ऍडिशन करायची. केली. मॅट्रायसेस मध्ये जे ब्रॅकेट्स आहेत जे रेक्टँगल मॅट्रिक्स आहेत त्यांची ऍडिशन अगोदर. यांची ऍडिशन अगोदर झाली मग यांची ऍडिशन करायची. या इथपर्यंत काय डाऊट असल्यास विचारा. चला बाळांनो LHS लिहिली असेल. आता जरा RHS घेऊया. RHS मध्ये A + B + C करायचंय. चला A ची व्हॅल्यू सांगा रे बाळांनो. इकडे पहा A ची व्हॅल्यू आहे 1 2 -1 3 1 2 -1 3. दिस इज द व्हॅल्यू ऑफ A. B ची व्हॅल्यू पहा 1 -1 3 -2 1 -1 3 -2. A ची व्हॅल्यू B ची व्हॅल्यू आणि C ची व्हॅल्यू पहा बरं. C ची व्हॅल्यू बघा 0 -1 1 -1 0 -1 1 -1
अशा पद्धतीने ए ची व्हॅल्यू, बी ची व्हॅल्यू, सी ची व्हॅल्यू लिहिलेली. अगोदर ज्या मॅट्रिक्सला ब्रॅकेट आहे त्यांची ऍडिशन करू. चला बाळांनो ऍडिशन करूयात. ज्या मॅट्रिक्सची ऍडिशन नाही करत तो ऍज इट इज घ्यायचा बरं. चला ऍडिशन करूया. 1 + 1 1 + 1 2 + -1 2 + -1 2 + -1 -1 + 3 -1 + 3 3 + -2 3 + -2 केली. या दोन मॅट्रिक्सची ऍडिशन अगोदर केली कारण त्याला ब्रॅकेट होता. मग पुढे काय होईल रे बाळांनो? 1 + 1 होईल 2 प्लस मायनस होईल मायनस 2 - 1 1 3 - 1 2 3 प्लस मायनस मायनस 3 - 2 याची ऍडिशन आली 2 1 2 1. पुढचा मॅट्रिक्स ऍज इट इज 0 - 1 1 -1. म्हणजे प्रथम काय केलं बाळांनो आपण या अगोदर a + b ची ऍडिशन केली आणि आता मग a + b च्या ऍडिशन बरोबर c ऍड करायचं आहे आपल्याला. या बरं लिहून इथपर्यंत काय अवघड आहे? पुढे जाऊयात. इकडे लक्ष द्या. 2 + 0 2 + 0 1 + -1 1 + -1 2 + 1 2 + 1 1 + -1 1 + -1 केली पहा बाळांनो ऍडिशन. चला मग ऍडिशन करा. 2 + 0 2 प्लस मायनस मायनस 1 - 1 0 2 + 1 3 1 - 1 0. ही आली बाळांनो तुमची RHS. याला मी म्हणतो इक्वेशन नंबर 2. मग आपण LHS काढली सेपरेट, मग RHS काढली सेपरेट. मग चेक करावं लागेल LHS RHS आपली इक्वल आली का? इक्वल आली असेल तर LHS = RHS, हेन्स प्रूव्ड. काय डाऊट आहे? चला झाला असेल बाळांनो, पुढे जाऊया. मग देअरफॉर फ्रॉम इक्वेशन 1 and 2 इट इज क्लिअर दॅट LHS = RHS आलेली आहे, हेन्स प्रूव्ड. मग दिलेलं इक्वेशन हे इक्वल आहे हे आपण व्हेरीफाय केलेलं आहे. इथे प्रॉब्लेम संपला. अगोदर LHS घ्यायची मग RHS घ्यायची, इक्वल आहे प्रूव्ह करायचं, हेन्स प्रूव्ड. बोला काय डाऊट यात? सगळ्यांनी लिहिलं? चला पुढे जाऊया. आता पुढे गेल्यानंतर आता पुढचे प्रॉब्लेम जरा छोटे आहेत, एवढे लेंदी नाही आहेत पण वेगळे आहेत, जरा लक्ष द्या. क्वेश्चन नंबर 9 काय म्हणतात या क्वेश्चन मध्ये की x आणि y ची व्हॅल्यू काढा. फाइंड द व्हॅल्यू ऑफ x अँड y इफ दिस मॅट्रिक्स अँड दिस मॅट्रिक्स. या दोन मॅट्रिक्सची जर ऍडिशन केली तर हा मॅट्रिक्स येतो. दोन मॅट्रिक्सची ऍडिशन जर हा मॅट्रिक्स आहे तर या मॅट्रिक्स मध्ये जे x आणि y च्या व्हॅल्यू आहेत त्याच्या व्हॅल्यू फाइंड आउट करा. ओके. अगोदर काय करायचं बाळांनो? क्वेश्चन तर माहिती ना, हे तर क्वेश्चन पेपरवर आहे क्वेश्चन. आता काय करायचं? क्वेश्चन पेपरचा क्वेश्चन असं लिहून घ्यायचा. ओके. मी लिहिला पहा, तुम्ही लिहिला नाही लिहिला? लिहा. लिहिला क्वेश्चन पेपरचा क्वेश्चन आन्सर शीटवर. आता ऍडिशन करा. इकडे बघा ऍडिशन कशी करायची. या बाजूला ऍड करायला काय नाहीये तो तसाच ठेवायचा. ज्या बाजूला ऍड करायला काय नाही ते तसंच ठेवायचं. करा बरं ऍडिशन. चला 1 + 3 1 + 3 x + 1 x + 1 0 + 2 0 + 2 y + 4 y + 4 2 + 3 2 + 3 4 + -2 4 + -2 4 + -2. प्रत्येक रिस्पेक्टिव्ह एलिमेंट मध्ये तो रिस्पेक्टिव्ह एलिमेंट ऍड केला. आता ऍड केल्यानंतर सिंपल आहे, ऍडिशनच करायची आपल्याला.
1 + 3 किती होतात 4. x + 1 ची ऍडिशन होत नाही बरं का. x + 1 ॲज इट इज. 0 + 2 किती होतात 2. y + 4 किती होतात y + 4च होतात. 2 + 3 किती होतात 2 + 3 होतात 5. प्लस और प्लस मायनस होईल मायनस. 4 - 2 किती होतात. अशा पद्धतीने सगळ्यांची ऍडिशन केली आणि उजव्या साईडला जे आहे ना तो मॅट्रिक्स ॲज इट इज. बरं बाळांनो, लेफ्ट हँड साईडला जे मॅट्रिक्स होते त्यांची ऍडिशन केली पण अजूनही XY आलेला नाही. लिहून घ्या इथपर्यंत, मग XY काढू. काय डाऊट इथपर्यंत घ्या लिहून. आता इकडे लक्ष द्या. तुमच्या एक लक्षात येईल बरं का इथे काय की इथे जो एलिमेंट आहे ना 4 तोच त्या पोझिशनला पण 4 आहे पा. इथे जो एलिमेंट 2 आहे तोच त्या एलिमेंट पोझिशनला पा 2 चे परत. इथे पहा जो एलिमेंट आहे 5 तो इथे पण आहे. जो 2 आहे तो इथे पण आहे. याचा अर्थ जर बाकीचे एलिमेंट इक्वल आहे तर x + 1 कशाला इक्वल असेल बरं या 2 ला आणि y + 4 कशाला इक्वल असेल बरं. याला म्हणतात इक्वॅलिटी ऑफ मॅट्रायसेस. जेव्हा दोन मॅट्रिक्स इक्वल असतात तेव्हा त्याचे सगळे एलिमेंट्स हे इक्वल असतात. मग लिहायचं बाळांनो खाली by using equality of matrices. मॅट्रायसेसची इक्वॅलिटी वापरून बघा इथे कोण आहे x + 1 x + 1 इज इक्वल टू रिस्पेक्टिव्ह पोझिशनला कोण आहे 2. x + 1 इज इक्वल टू 2. y + 4 इज इक्वल टू कोण आहे 6. y + 4 इज इक्वल टू 6. या पद्धतीने पहा x + 1 ला इक्वल आहे 2 आणि y + 4 ला इक्वल आहे 6. मग चला हा +1 जर तिकडे गेला तर -1. 2 मधून 1 गेला x ची व्हॅल्यू आलेली आहे बाळांनो 1. हा 4 जर तिकडे गेला तर -4. 6 - 4 किती होतं 2 म्हणजे y ची व्हॅल्यू आली पहा 2. अशा पद्धतीने मॅट्रायसेसची ऍडिशन करून आपण x + y काढतो बाय युजिंग इक्वॅलिटी ऑफ मॅट्रायसेस. डाऊट असेल तर विचारा, लिहून घ्या. काय डाऊट आहे समजतंय ठीक आहे. चला बाळांनो पुढे जाऊया. हियर इज द नेक्स्ट प्रॉब्लेम क्वेश्चन नंबर 10. ए ची व्हॅल्यू दिली हा मॅट्रिक्स. ए ची व्हॅल्यू दिली हा मॅट्रिक्स. बी ची व्हॅल्यू दिली हा मॅट्रिक्स. ए आणि बी दोघांची व्हॅल्यू मॅट्रिक्स मध्ये दिली. ते म्हणतात एक्स ची व्हॅल्यू फाइंड आउट करा. इफ हे इक्वेशन जर ट्रू असेल, ही बाजू या बाजूला जर इक्वल आहे तर एक्स ची व्हॅल्यू सांगा. मग काय बघा बरं का आता हे जे इक्वेशन आहे 2a + x ते मी ॲज इट इज लिहिलं. यातलं मला कोणाची व्हॅल्यू पाहिजे एक्स ची व्हॅल्यू पाहिजे ना मला. मग हा 2a जो आहे ना तो ह्या बाजूला काय आहे लेफ्ट हँड साइडला पॉझिटिव्ह तिकडे जाऊन मग 3b ॲज इट इज ठेवले. 2a इकडे प्लस होता तिकडे जाऊन झाला मायनस. म्हणजे जर मला x काढायचा असेल तर 3b - 2a करावा लागेल. कळालं. चला सॉल्व करू. मग मला x काढायचा आहे 3 × b - 2 × a. बर 3 × b म्हटलंय. b ची व्हॅल्यू दिली आहे 3 - 2 1 - 4. 3 - 2 1 - 4. दिस इज द व्हॅल्यू ऑफ b. -2 ॲज इट इज. a ची व्हॅल्यू दिली आहे 2 - 1 4 3. ठीक आहे ओके. -1 आणि 4 लिहिताना लक्ष द्या. तर मग 3b ची व्हॅल्यू पुट केली -2 ॲज इट इज. a ची व्हॅल्यू पुट केली. या व्हॅल्यू पुटअप करताना क्वेश्चन मध्ये जशा आहे तशाच पुटअप करायच्या. यावर लिहून एवढं पटकन इझी आहे फक्त लेंदी आहे. झालं. आता सॉल्व करूया आता बाळांनो. इकडे पहा 3 ने मल्टिप्लाय करा याच्या प्रत्येक एलिमेंटला. 3 3 जा 3 3 जा 9 3 2 जा 6 मायनस साइन आहेच
3 1 जा 3 मायनस साइन आहेच, 3 4 जा 12. प्रत्येक या स्केलरने या प्रत्येक इलेमेंटला मल्टिप्लाय केलं, मायनस साइन ऍज इट इज ठेवायचं. 2 ने प्रत्येक इलेमेंटला मल्टिप्लाय करा, 2 2 जा 4, 2 1 जा 2 आणि मायनस साइन आहेच, 2 4 जा 8, 2 3 जा 6. प्रत्येक इलेमेंटला मल्टिप्लाय केलं, इकडे 3 ने तिकडे 2 ने. आता काय करायचं रे, सबट्रॅक्शन. चला मग सबट्रॅक्शन करूयात. बघा इकडे 9 minus 4, 9 minus 4, minus 6 minus minus 2, minus 6 minus minus 2, minus 6 minus minus 2, minus 3 minus 8, minus 3 minus 8, 12 minus 6. प्रत्येक इलेमेंट मधून रिस्पेक्टिव्ह इलेमेंट सबट्रॅक्ट केला. चला आता सबट्रॅक्शन झालं की आन्सर येणार. टू मच सिंपल करा. चला 9 minus 4 किती होतात, 5. आता इथे बघा बरं का याचं कसं करतो, हे मायनस 6 ऍज इट इज, मायनस मायनस बिकम +2. आता 2 minus 6 होतात. आता 6 मधून 2 गेले 4 आणि मोठा नंबर कोणता आहे, 6 आहे, त्याची साईन मग -6 + 2 होतात -4. 6 मधून 2 गेले 4, 6 ची साईन आहे निगेटिव्ह. -3 -8 किती होतात, -11. 8 + 3 11, मायनस साईन दोघांना आहे. 12 - 6. दिस इज द फायनल व्हॅल्यू ऑफ x. या ठिकाणी x ची फायनल व्हॅल्यू आलेली आहे, जी की आपल्याला विचारली होती. अशा पद्धतीने बाळांनो तुम्ही x हा मॅट्रिक्स काढू शकता. झालं लिहून घ्या, लिहून. काय डाऊट आहे? आणि आता बाळांनो आपण आपला शेवटचा प्रॉब्लेम पाहूयात. झालं हे? चला द लास्ट प्रॉब्लेम बघा. आजचा लास्ट प्रॉब्लेम क्वेश्चन नंबर 11. ए ची व्हॅल्यू दिली आहे हा मॅट्रिक्स, बी ची व्हॅल्यू दिली आहे हा मॅट्रिक्स. ए आणि बी च्या व्हॅल्यू मॅट्रिक्स फॉर्म मध्ये दिल्यात. ते म्हणतात x ची व्हॅल्यू काढा जर इफ 2x + 3a - 4b = I असेल. हे इक्वेशन जर ट्रू आहे तर x ची व्हॅल्यू काढा. मग मी ते इक्वेशन ऍज इट इज लिहितो. 2x + 3a - 4b = I. लिहिलं. मला x ची व्हॅल्यू पाहिजे, मी 2x जसाच्या तसा ठेवतो, हा I जसाच्या तसा लिहितो. ही टर्म इकडे पॉझिटिव्ह आहे, तिकडे जाऊन निगेटिव्ह. ही टर्म इकडे निगेटिव्ह आहे, तिकडे जाऊन पॉझिटिव्ह. मग मी जर हे केलं तर मला 2x ची व्हॅल्यू मिळेल. मग शेवटच्या स्टेपला मी x करून घेईल. या दोन्ही व्हॅल्यू पलीकडे न्यायला, प्लसचं मायनस, मायनसचं प्लस. काय डाऊट यात? आता ए बी ची व्हॅल्यू आहे, पुट करू. 2 जसाच्या तसा, 1 जसाच्या तसा. आता आय म्हणजे कोणता मॅट्रिक्स रे, शिकवलंय मॅट्रिक्सचे टाइप्स. आय म्हणजे आयडेंटिटी मॅट्रिक्स. आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये डायगोनल एलिमेंट्स 1 असतात, नॉन डायगोनल एलिमेंट 0 असतात. इथं किती बाय कितीचे मॅट्रिक्स दिलेत, 2x2 चे मॅट्रिक्स, 2 रो 2 कॉलमचे मॅट्रिक्स. मग आयडेंटिटी मॅट्रिक्स पण कोणता वापरायचा, 2x2 चाच वापरायचा. का? कारण सगळे मॅट्रिक्स 2x2 चे. मग डायगोनल एलिमेंट्स दाखवायचे 1, नॉन डायगोनल एलिमेंट दाखवायचे 0. ते देत नाहीत, असं आलं की लिहायचं. मग आय ची व्हॅल्यू आहे 1 0 0 1. जे मागील लेक्चरला नव्हते त्यांना माहिती आहे, ठीक आहे, त्यांना माहित नाहीये त्या मुलांनी बघून घ्या, लास्ट लेक्चर बघून घ्या. आयडेंटिटी मॅट्रिक्स ची व्हॅल्यू टाकली -3 ऍज इट इज. ए ची व्हॅल्यू दिली पहा 3 - 1 2 4, 3 - 1 2 4 +4 ऍज इट इज. बी ची व्हॅल्यू दिली पहा 1 - 2 1 2 -3 0. काय केलं रे बाळांनो, फक्त आय ची, ए ची आणि बी ची व्हॅल्यू पुटअप केली, बाकी काय नाही केलं. आता एवढं सॉल्व्ह केलं की आपल्याला व्हॅल्यू मिळेल. काय डाऊट आहे का? चला सॉल्व्ह करूया. 2x = 1 0 0 1 ऍज इट इज, मायनस साइन ऍज इट इज. मायनसने प्रत्येक एलिमेंटला मल्टिप्लाय करा. 3 3 जा 9, 3 1 जा 3,
मायनस साईन आहेच. 3 2 जा 6, 3 4 जा 12. 3 ने प्रत्येक इलेमेंटला मल्टिप्लाय केलेले प्लस 4 ने प्रत्येक इलेमेंटला मल्टिप्लाय करा. 4 1 जा 4, 4 2 जा 8, 4 3 जा 12, 4 3 जा 12 मायनस साइन ऍज इट इज 4 0 0. अशा पद्धतीने 3 ने आणि 4 ने आतमध्ये मॅट्रिक्सच्या एलिमेंट्सला मल्टिप्लाय केलं. त्यानंतर आता या दोन मॅट्रिक्स मध्ये सबट्रॅक्शन आणि ऍडिशन आहे. डायरेक्ट करा सगळं. डायरेक्ट ऍडिशन सबट्रॅक्शन सोबत करायची. कशी पहा 1 मायनस 9 1 मायनस 9 प्लस 4 प्लस 4 1 मायनस 9 प्लस 4. पुढे 0 मायनस मायनस 3 0 मायनस मायनस 3 0 मायनस मायनस 3 प्लस 8 प्लस 8. पुढे 0 मायनस 6 0 मायनस 6 प्लस मायनस 12 प्लस मायनस 12. 1 मायनस 12 1 मायनस 12 प्लस 0 1 मायनस 12 प्लस 0. त्या रिस्पेक्टिव्ह एलिमेंट मध्ये ऍडिशन सबट्रॅक्शन केली. गौरी कळतंय का हे? डायरेक्ट आहे बरं का. त्या इकडे लक्ष. 2x ऍज इट इज घेतले बरं का. आता हे कॅल्क्युलेटर डायरेक्ट टाकलं तर डायरेक्ट येतं. ओरली पण करता येतं. 1 मायनस 9 होत नाही. 9 मायनस 1 8. 9चं साइन आहे मायनस 8 होईल. मग मायनस 8 प्लस 4 मायनस 4. पुढे मायनस मायनस बिकम प्लस 3. 8 प्लस 3 11. मायनस 12 आणि मायनस 6 मायनस 18. 1 मायनस 12 होतात 11 आणि मायनस साइन 12चं. अँड दिस इज युअर फायनल आन्सर. बट इथं x 2x आला, x नाही आला. मग हा 2 नकोय मला इकडं. हा 2x ला मल्टिप्लाय का डिवाइड आहे? मल्टिप्लाय. तिकडं जाऊन मग डिवाइड करताना असा करायचा 1/2. न्यूमरेटरला होता डिनॉमिनेटरला म्हणजे मल्टिप्लाय होता डिवाइडला आला. -4 -18 11 -11. अँड दिस इज युअर फायनल आन्सर फॉर द मॅट्रिक्स X. अशा पद्धतीने प्रॉब्लेम सोडवले जातात बाळांनो. पटकन हे लिहून घ्या आन्सर. डाऊट असल्यास विचारा. जमेल? हे पण लिहून घ्या. आता होमवर्क देतो बाळांनो तुम्हाला. चला होमवर्क पाहूया. ऑनलाईनचे मुलं स्क्रीनशॉट घ्या किंवा नोट शेअर होतीलच. इकडे पहा. आता तुम्हाला या ठिकाणी काय म्हटलंय होमवर्क बघा. ए ची व्हॅल्यू हा मॅट्रिक्स आहे. बी ची व्हॅल्यू हा मॅट्रिक्स आहे. ए बी च्या व्हॅल्यू मध्ये एक्स आणि वाय दिलेला आहे. ते म्हणतात जर 3a इज इक्वल टू बी असेल तर एक्स वाय ची व्हॅल्यू काढा. मग तुम्हाला काय करायचंय बाळांनो इकडे बघा हिंट सांगतो बरं का. तुम्हाला 3a इज इक्वल टू बी करायचंय. 3 ने काय करायचं ए ला मल्टिप्लाय करायचं. ए ची व्हॅल्यू दिलेली आहे. मग बी ची व्हॅल्यू पण दिलेली आहे. मग इथं तुम्हाला ए ची व्हॅल्यू टाकायची आहे. इथं बी ची व्हॅल्यू टाकायची आहे. त्यानंतर 3 ने प्रत्येक इलेमेंटला मल्टिप्लाय करायचं आणि मग इथे ह्या दोघांना काय करायचं इक्वॅलिटी ऑफ मॅट्रायसेस नुसार कम्पेअर करायचं आणि व्हॅल्यू काढायची. जमेल का पहा बरं. ट्राय करून पहा. हिंट तर सांगतोय मी. क्वेश्चन लिहून घ्या. यामधून एक्स वाय काढायचा आहे. जमेल का? कमी करू? ठीक आहे. 3a इज इक्वल टू बी करा आणि एक्स वाय ची व्हॅल्यू काढा. 3 ने याच्या ए च्या प्रत्येक इलेमेंटला मल्टिप्लाय करा. मग ते इक्वेट करा. एक्स वाय मिळेल तुम्हाला. ओके आला तिथपर्यंत. हा झाला होमवर्क प्रॉब्लेम नंबर 12. त्यानंतर इकडे पहा. आता या ठिकाणी हा पण एक होमवर्क देतोय. 2 प्रॉब्लेम देतोय. हा तर जमेल. हा इझी आहे. ए ची व्हॅल्यू हा मॅट्रिक्स आहे. ए ची व्हॅल्यू हा मॅट्रिक्स आहे. बी ची व्हॅल्यू हा मॅट्रिक्स आहे आणि सी ची व्हॅल्यू हा मॅट्रिक्स आहे. एबीसी 3 मॅट्रिक्स दिले 3x3 चे. तुम्हाला डी ची व्हॅल्यू काढायची आहे. जर हे इक्वेशन ट्रू असेल तर डी ची व्हॅल्यू काढा. मग कसं होईल पहा बरं का. हे जे इक्वेशन आहे ते ऍज इट इज लिहायचं बरं का बाळांनो. मला डी ची व्हॅल्यू पाहिजे ना. इकडे पहा.
हा 2a ऍज इट इज राहू द्या, -3b ऍज इट इज राहू द्या, हा c या बाजूला प्लस आहे, इकडे येऊन काय होईल, हा c या बाजूला येऊन -c होईल, हा -d आहे, तिकडे जाऊन काय होईल, म्हणजे d ची व्हॅल्यू जर काढायची आहे तर 2a - 3b - c करावं लागेल. हे इक्वेशन दिलंय, इथं डी काढायचा होता म्हणून डी एका बाजूला ठेवला, बाकी दुसऱ्या बाजूला. एबीसीच्या व्हॅल्यू दिल्यात, या इक्वेशन मध्ये पुट करा, सबट्रॅक्शन करा आणि डी ची आन्सर काढा. जर नाही जमलं तर मी उद्याच्या लेक्चरला हे सॉल्व्ह करून घेईलच. हिंट दिली इथे, क्वेश्चन लिहिला होता ना, लिहून घ्या क्वेश्चन, होमवर्कचा आहे. ठीक आहे, आणि हिंट पण लिहून घ्या. चालेल बाळांनो, या ठिकाणी आपल्या ऍडिशन आणि सबट्रॅक्शन ऑफ मॅट्रायसिसचा फर्स्ट टाइप आहे, त्याचे जवळपास 13 प्रॉब्लेम्स आपण घेतलेले आहेत. हे होमवर्कचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करा, नाही सॉल्व्ह झाले तर मी सॉल्व्ह करेल. ओके, नेक्स्ट लेक्चरला नेक्स्ट टाइपचे प्रॉब्लेम पाहू. बाय स्टुडंट्स.